बातमी आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल। उद्योग मंत्री उदय सामंत दावोसला शिंदेचे आमदार फोडायला गेलेत अशा शब्दात त्यांच्यावर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। तसंच एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झालेत, काही दिवसांनी मोदींनाही नकोसे होतील असा दावाही राऊतांनी केलाय। राऊतांनी सामंतांवर हल्लाबोल केलाय। सुद्धा मी पाहतो तो उद्योग मंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत। तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे। जा मुंबईत जाऊन राजकारण करा। डावस ही काय राजकारण करण्याची जागा आहे का? घ्या ना, आमची नावं घ्या, आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा। आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत। शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे। मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही। मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो। अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं। पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कटकारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला। बातमी आहे अभिनेता सैफ अली खान संदर्भात। अभिनेता सैफ अली खानला 5 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। यावरून शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केलाय। अवघ्या 5 दिवसात सैफ इतका फिट कसा कमाल आहे असा सवाल संजय निरुपमांनी उपस्थित केलाय। निरुपम यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सैफच्या पाठीत 2.5 इंच चाकूचा तुकडा घुसला होता। सलग 6 तास ऑपरेशन चाललं। हे 16 जानेवारीला झालं, आज 21 जानेवारी आहे। अवघ्या 5 दिवसात हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर सैफ एवढा फिट कसा कमाल आहे। सर्व राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली। आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असंही ठरल्याचं समजतंय। दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे। यात सर्वात मोठी गुंतवणूक JSW समूहाने केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत असून नाशिक येथे 3 दिवस मुक्कामी राहणार आहेत। या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत। राज्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर माजी मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाला वाटतं आमच्यावर अन्याय झालाय, त्याप्रमाणे ते नाराजी व्यक्त करतात। योग्य काय ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। कुंभमेळ्याच्या दृष्टीने पालकमंत्रीपद अतिशय महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमीच चर्चेत असतात। यावर आव्हाडांचे जुने सहकारी छगन भुजबळांनी सल्ला दिलाय। जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात ते खरं आहे, पण कुठले शब्द कधी कसे वापरावे ती सगळी त्यांची गडबड होते। स्पष्ट शब्दात बोलले तर त्यावरती वाद निर्माण होणार नाही असा सल्ला भुजबळांनी आव्हाडांना दिलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडक काढण्यात येणार आहे।
वाल्मिक कराडसोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा नवा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात FIR दाखल झाला होता। मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं। त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईची तयारी सुरू आहे। अहवालातून 18,000 भारतीयांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं जाणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी शपथविधीनंतर तात्काळ माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळातील 78 निर्णय रद्द केले आहेत। याशिवाय अमेरिकन धोरण बदलण्यासाठी कार्यकारी आदेशही जारी करण्याचं आश्वासन दिलंय। सत्तेवर आल्यावर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। जगभरातल्या 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार आहे। याआधी 2017ला ट्रम्प पहिल्यांदा निवडून आले होते, तेव्हाही अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली होती। उद्योग जगतातल्या प्रसिद्ध लोढा कुटुंबात वादाचे तडे पाहायला मिळत आहेत। लोढा हे नाव वापरण्याच्या 2 भावांमधल्या आता वाद सुरू झालाय। मुंबई हायकोर्टात हा वाद पोहोचलाय। अभिषेक आणि अभिनंदन या दोघांमध्ये लोढा हे ब्रँड नाव वापरण्यावरून वाद निर्माण झालाय। धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरू देऊ नये अशी मागणी करत अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। लोढा हे ब्रँड नाव वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। राज्यभरातल्या तसंच देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली आहे। घोटाळा प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत करतात। मुंबईत गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहोचला होता। तसंच किमान तापमानाचा पारा देखील चढलाच होता। सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमान काही अंशी कमी नोंदवलं गेलंय। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईतील तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होणार आहे। मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार आहे, कारण रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे। हा भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन खात्याने मांडलाय। CNGचे दर वाढल्यामुळे भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर उभारण्यास 22 ते 24 जानेवारी या काळात ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 3 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे। परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते वर्सोली टोल नाका येथून देहू रोड मार्गे मार्गस्थ केली जाणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी RTE अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी पालिकेने गटनिहाय केंद्र समन्वयकांची नियुक्ती केली आहे। कोस्टल रोड लगत होणाऱ्या पार्किंगमध्ये बेस्टच्या बसला पार्किंग दिलं जाणार आहे। L&T कंपनीकडून या संदर्भात नवीन आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। कोस्टल रोड लगत लवकरच 4 मजली पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे। मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू होणार आहे। 10वी-12वी परीक्षांदरम्यान इतर शाळांमध्ये परीक्षांना जाण्यास शिक्षक संघटनांकडून विरोध होतोय। कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता। मात्र हा निर्णय
शिक्षकांवर अविश्वास आहे असा आरोप आता केला जातोय. कल्याण पूर्वेच्या वाळधुनी परिसरात 50 वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली आहे. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेने दिलाय. 10वीची परीक्षा तोंडावर असताना रेल्वेच्या या निर्णयाला विरोध होतोय, तर रेल्वेकडून मुदत मिळण्याची मागणी शाळेने केली आहे. नाशिकच्या देवळाली तोफखाना शाळेत तोपची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन करण्यात आलंय. या तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक करण्यात आलंय. या कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केलंय. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलाय. त्या अनुषंगाने अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागाने तयारी केली आहे. 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांवर 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहे. उत्तर तुर्कस्तानमध्ये एका स्की रिसॉर्ट हॉटेलला मंगळवारी लागलेल्या आगीत किमान 66 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत 51 जण जखमी झालेत. तुर्कीचे अंतर्गत विभागाचे मंत्री अली येर्लिकाया यांनी याबद्दल माहिती दिली आहे. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराडची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कोठडीत असणाऱ्या वाल्मिकी कराडची 7 दिवसांची CID कोठडी आज संपणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाल्मिकी कराडची आज सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. याआधी जेव्हा वाल्मिकी कराडला न्यायालयात हजर करताना त्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता, त्यामुळे कराडची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात यावी यासाठी बीड पोलीस प्रशासनानं न्यायालयाकडे अर्ज केला होता, तर कोर्टाने त्याला आता परवानगी दिली आहे.